पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? स्टार्टिंग ऑफ द वीक, मंडे आहे. हां, न्यू वीक, न्यू वर्क, एव्हरीथिंग न्यू न्यू. तर ठीक आहे. तर कालचा व्हिडिओ मी आज संध्याकाळी अपलोड करणार आहे. थोडं एडिटिंगचं काम आहे, ते झालं की अपलोड. बाकी काय म्हणतात तुम्ही? मला असं वाटतं मी जरा हेल्दी झाली आहे. माझे गाल जरा जास्तच वरती आलेत. असं वाटतंय, नॉट सो शुअर. ठीक आहे. तर आज सकाळीच म्हणजे 7 वाजता मम्मी पप्पा आलेत शेगावनं. रिठाने आली, बिचारीची झोप झाली नव्हती ट्रेनमध्ये, तिला नीट झोपता आलं नव्हतं. मग वाटलं मम्मा करत आली. माझी पोरगी ना जाम क्यूट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बोलाल की स्वतःची मुलगी म्हणून तारीफ करते, पण नाही यार, क्यूट आहे. आणि मुली खरंच क्यूट असतात. मला आवडतात मुली. लहान मुलं असं वाटतं पाळणाघर खोलावं आणि फक्त सांगणार 2 वर्षापर्यंतच मुली अलाउड आहे, जास्त मोठ्या मुली अलाउड आहे. त्याच्यानंतर मुली नखरे करायला सुरुवात करतात. लहान मुली असतात ते आपल्या ऐकतात. हां, खरंच यार, लहान मुलांना सगळं टेन्शन, डिप्रेशन, अँझायटी सगळं दूर करू शकतात. मी तर म्हणते, जे लोक डिप्रेशनची फाईट करतात ना, जे खरंच ना असं वाटतं की खूप झालं आहे, मी नाही हे करू शकते, त्यांनी प्लीज तुम्ही ना लहान मुलांबरोबर खेळत जा. मला खरंच कळेल की तुमचं टेन्शन कुठे गायब होतं. हो, कारण का ना ते एक निरागस त्यांचं जे हसू असतं ना, ते काहीतरी वेगळंच असतं. त्यांना आपल्याकडून काही नको असतं, फक्त त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा बस. तेवढं ते त्यांच्यासाठी. ना त्यांना गिफ्ट हवेत, ना नवीन खेळणी हवी, ना हे खायला द्या, त्या खायला द्या, नाही काही नाही. त्यांना फक्त आपल्याकडून हवं असतं ते प्रेम आणि आपला वेळ. ठीक आहे. जशी मुलं थोडी मोठी होतात तशी ती चिडचिडी होतात, ऐकत नाही, या सगळ्या गोष्टी होतात. पण लहान मुलांचं तसं नाही. 1-2 वर्षापर्यंतची मुलं खरंच समजूतदार असतात आणि मुली समजूतदारच असतात. त्याच्याबद्दल काय डाऊटच नाही. मी म्हणूच शकत नाही की मुली समजूतदार नाही आहे. ठीक आहे. जास्त वेळ घेत नाही आज. बाकीचा व्हिडिओ मी संध्याकाळी करते, कारण का मला उशीर झाला आहे. 11 वाजून 14 मिनटं झालेत आणि मला पळायचं आहे. ठीक आहे. बाय. जस्ट निघाली मी ऑफिसमध्ये, तुम्हाला माहिती आहे. आणि ना वाजले आहेत किती वाजले आहेत माहिती आहे? 7:04 वाजले. आज खूप दिवसांनी मला असं ऑफिसमधून निघायला लेट झालं आहे. नाहीतर रोज मी वेळेतच निघते. ठीक आहे. पण छान वाटते रात्रीचं CSMला. इकडे असं एक वेगळं असं म्हणतात की शांतता आहे. घाई आहे, पण एक वेगळी शांतता तुम्ही अनुभवू शकता इकडे. कळलं? माहीत नाही का तुम्हाला का बघत मला कधी व्हिडिओ असतो, पण बघितली. हां ना, ते बघत होते. आणि ना भरपूर दिवस झाले मला ते जेनी पण का जोनी काय त्यात डॉग तो दिसला नाही आहे. मी होप करत असते की टायमात निघेल म्हणजे मला भेटेल. तो डॉग एवढा क्यूट आहे, एवढा क्यूट आहे, मी काय सांगू किती क्यूट आहे. माझी कॅमेराची सेटिंग थोडी खराब झाली होती, सो आय हॅव टू डू इट अगेन. आणि तर मी बोललं तुम्हाला इकडे सुकून आहे, एक वेगळ्याच प्रकारचा सुकून आहे, जर तुम्हाला कुठे भेटणार आणि अनुभवलं असं मला वाटतं. ठीक आहे. आज खूप दमली आहे मी. खूप काम होतं आज, खूप साऱ्या पोझिशन्स ओपन आहेत. तर प्लीज जे लोक इंटरेस्टेड असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. मी माझ्या स्टेटसला पण लावून ठेवलं होते की आमच्याकडे खूप साऱ्या पोझिशन्स वेकेंट आहेत. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला पर्सनली DM करा, इन्स्टावरती कमेंट करा. आय वुड रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. किंवा ज्यांना कोणाला जॉबची गरज आहे अशा लोकांना सजेस्ट करा. गाडी येत होती ॲज इन मी तुम्हाला बोलले आपल्याकडे सुपर पॉवर आहे, हात दाखवून अशी गाडी थांबवायची. तसे बधीर मुलं असतात, त्यांचे डोळे फुटलेले असतात, ते मंद फसकानी येतो. खरंच ना, काय मुलांना ना अक्कल देवाने दिलेच नसते. गुडघ्यात का तळव्यात पण नसते ही अक्कल.
जाऊ दे, त्यांच्यामुळे मी माझा मूड नाही खराब करणार आहे, कारण का घरी जाऊन मला खूप काम आहेत. रिधानचा अभ्यास घ्यायचा आहे. मी बोलली होती आई टोल्ड यू गाईस. का भेटलं मला ना आता तो डायलॉग आवडते, अगर किसी चीज़ को पूरे शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में लग जाती है. असंच झालं त्या जिनीच्या बाबतीत. काय डॉग आहे यार तो. खरंच त्याला बघितलं ना, एवढं मला खूप आवडतं तो. असं एकदम व्हाईट एक छोटा डाग नाही आहे त्याच्या अंगावर माहिती. आणि असं रेसिस्ट नाही म्हणत आहे मी, पण ठीक आहे, काही गोष्टीत ना मनाला बघितलं ना खरंच समाधान वाटत. म्हणजे जशी की लहान मुलं, मी तुम्हाला सगळे सांगत होते, ज्यांना कोणा अँझायटी, डिप्रेशन, मेंटल हेल्थचे इश्यू असतील, त्यांनी खरंच त्यांच्या वेळेला लहान मुलांमध्ये किंवा अशा पाळीव प्राण्यांमध्ये घालवावा. तुम्हाला खूप सुकून भेटेल. आपल्या इथे नाही, पण अमेरिकेमध्ये ना असं एक सिस्टम आहे, मला त्याचं प्रॉपर नाव माहिती, ज्याच्यामध्ये ना जे लोक मेंटली डिप्रेस असतात, तर काही सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट, मला प्रॉपर वर्ड्स नाही माहिती आहे, तर ते असं त्यांना सांगतात की तुम्ही ना एखाद्या ॲनिमल्स अडॉप्ट करा, लाईक कॅट, डॉग, रॅबिट, जे पाळू शकतो आपण ते वाले ॲनिमल्स अडॉप्ट करा, त्यांना जीव लावा किंवा ॲटलिस्ट त्यांची काळजी घ्या. आणि त्यांच्यामुळे ना ते लोक, खूप सारे असे लोक आहेत ना जे खरंच मेंटल डिप्रेशनमधून बाहेर येतात किंवा ज्यांचा मेंटल ब्रेकडाऊन होत असतो त्यांना ना, कारण का त्यांची सगळी एनर्जी ते लोक कधी, आणि जेव्हा खरंच एखाद्याचा मेंटल ब्रेकडाऊन होतो ना, त्या लोकांना नाही कळत ते काय वागते ते खरंच. तर अशा अवस्थेत हे प्राणीच त्यांना खूप हेल्प करतात. ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम असेल त्यांनी खरंच एखाद्या डॉगला, कॅटला, तुम्हाला जो आवडतो त्याला अडॉप्ट कर आणि त्याची केअर कर. तुमचे अर्धे इश्यू सॉल्व्ह होतील. ठीक आहे. इथे लाईट नाही आहे त्यामुळे कॅमेरा क्लिअरिटी येत नाही आहे. ओके. आणि हां, तर जॉबबद्दल बोलत होते मी. जे लोक इंटरेस्टेड आहे प्लीज DM मी, इंस्टा, व्हॉट्सॲप, इथे कमेंट करू शकता तुम्ही. आज ना जाम थंडायला झालं आहे आणि माझा हात पण दुखायला लागला आज मोबाईल पकडून. पण मला असं वाटतं मला लवकरच ट्रायपॉड घ्यायची गरज आहे. पण जोपर्यंत माझे 500 सबस्क्रायबर नाही होत मी ट्रायपॉड नाही घेणार किंवा सेल्फी स्टँड नाही घेणार. हा माझा प्रण आहे. त्यामुळे तुम्ही जे लोक मला सबस्क्राईब नाही करते ना, प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. नाही तर मी ट्रायपॉड नाही घेणार. तुम्ही असं करत राहिले तर असं कुचक्यावानी नाही वागायचं. तुम्हाला माझी याची अजिबात काळजी नाही आहे. जाऊ दे, जास्त मला ड्रामा झाला ना. ठीक आहे, सी यू सून गाईज. आता मी भुयारी मार्गातून जाणार आहे. आणि प्लीज पाण्याची बॉटल कॅरी करा. माझ्यासारखं असं प्लास्टिकमधलं पाणी पिऊ नका. आता मी उद्यापासून कॅरी करणार आहे. आज मला खूप ताण लागली होती. ओके, बाय. हॅलो. तर हे मी मागवलं आहे स्मिडलचं पार्सल. हे आहे 329 रुपयाचं. ठीक आहे. हे काही पेड प्रमोशन नाही आहेत. मला याच्यामधल्या खूप साऱ्या गोष्टी पाहिजे होत्या म्हणून मी मागवल्यात. ओके. आता एका हाताने मला थोडंसं डिफिकल्ट जाते, बट ठीक आहे. चला बघूया आपण. थांबा 1 मिनटं. घेतल्या साईडचे कॉर्नर्स कापून. ठीक आहे. आता मला बघायचं आहे ना की काय काय मी मागवले ते आले. वाव, आय एम गोइंग टू फील लाईक येप. तर हे मी मागवलं होतं. हे काय, फेस वॉश. माझा फेस वॉश संपला होता. हे आहेत लिक्विड ब्लश. हे खूप क्यूट आहेत. हे मला बघूनच मी मागवले होते. मला हे ट्राय करायचे आहेत. मला बघायचं हे कसं आहेत ते. ठीक आहे. हे कोणत्या कंपनीचे आहेत? ड्रीम ब्युटी. ठीक आहे गाईज, मला नाही माहिती. हे फक्त मला आवडलेत म्हणून मागवलेत. तर याची तुम्ही किंमत बघू शकता. इट्स फॉर 400 रुपीज. ठीक आहे. हे काय, फ्री सॅम्पल, नॉट फॉर सेल. हे पण एक सिरम आहे. स्कॅल्पल सिरम मागवलं मी, माझे हेअरफॉल होतात म्हणून. ठीक आहे. हा सेटाफिलचा फेस वॉश आहे. सेटाफिलचा फेस वॉश सॅम्पल प्रोडक्ट आहे. हे पण सेटाफिलचा फेस वॉश आहे. हे अजून मी विसरली, मी जास्त गोष्टी मागवल्यात. हे काय, बॅरियर रिपेअरिंग मॉइश्चरायझर. पिलग्रिमचं मॉइश्चरायझर आहे. मोहाचं याचे मी ना हे शॅम्पू आणि कंडिशनर वापरलेत मोहाचे, छान आहेत. तुम्ही पण वापरून बघा. ठीक आहे. हे झालं. प्लस हे काय,
ट्री फ्री फेस वॉश. सॉरी माहीत नाही, नॉट इंडियन कंपनी. हे पण एकदा स्किन स्टोरीचा फेस वॉश आहे. बस एवढे प्रोडक्ट चालेत. आपण ना हे जरा लिक्विड ब्लश बघूया, ठीक आहे. गिव मी 2 मिनिट्स, मी जरा खोलते. हो, हे किती क्यूट आहेत बघितलं तुम्ही. हे ना हे असं उघडायचं आहे आणि हा असा कलर आहे. खूप छान आहे ना, मला तर जाम आवडला. ए वाव, याची कन्सिस्टन्सी पण छान वाटते. मी जास्त यूज करणार नाही आहे, मी बघायला आहे फक्त, कारण का मला असं यूज करून असं वेस्ट करायचं नाही. पण मला याचं टेंट छान वाटते. हे मी असं साईडला करते, इथे या साईडला. हां, हे बघा फरक दिसतो दोनमध्ये. आणि माझी मम्मा व्हिडिओ बनवते. आणि हा आहे पिंक, असा बेबी पिंक कलरचा आहे. रिधानसारखा मोबाईल हलवतोय, सॉरी, नको हलू बाळा. आणि याची म्हणजे तिन्हीमध्ये काय छान डिफरन्स आहे यार, लय भारी आहे. मला खूप आवडले हे ब्लश. हे बघा तुम्ही, हे कलर्स बघू शकता. रिधानचा खेळायचा टाइम चालू आहे. हे तिन्ही कलर थोडे वेगवेगळे आहेत, मी जरा जास्त स्मच केलेत, पण हे कलर पण आता वेगवेगळे दिसत आहेत. हे बघा किती छान वाटत आहेत ना. मी हे वापरणार आहे, पण मी अजून एक ऑर्डर करणार आहे. आता मला जाम आवडले ते.